नमस्कार, सांचीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज सांचीज किचनमध्ये आपण बनवणार आहोत वाटी डाळ। वाटी डाळ हा पदार्थ हरभऱ्याच्या डाळीपासून बनतो। तर मग चला आपण बनवूयात वाटी डाळ। वाटी डाळ बनवण्यासाठी 1 वाटी हरभऱ्याची डाळ व्यवस्थित धुवून पाण्यामध्ये साधारण एक तास ते 1.5 तास भिजवून घ्यायची आहे। जिरे, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, हिंग, हळद, मोहरी, लाल तिखट, कढीपत्ता आणि मीठ आणि फोडणीसाठी लागणारं तेल। आता ही डाळ आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूयात। ही आपण बारीक करून घ्यायची व्यवस्थित। याच्यामध्ये आपण मिरची टाकायची आहे, तुमच्या आवडीनुसार तिखट, लाल तिखट वापरते मी, चवीसाठी मीठ। ही डाळ व्यवस्थित बारीक करायची आहे। बारीक करताना यामध्ये आपण थोडंसं पाणी देखील वापरणार आहोत। अशा पद्धतीने मिक्सर मधून ही व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे। याच्यामध्ये पाणी वापरलेलं आहे मी बारीक करताना। हे पाणी वापरल्यामुळे आपण जेव्हा ही डाळ परतून घेत असतो तेव्हा ती अधिक मऊ होते। पॅन आपण गरम करायला ठेवलाय। आता याच्यामध्ये आपण फोडणीसाठी तेल घालू। हे तेल थोडं जास्त प्रमाणात घालायचं आहे। आपण भाज्या नेहमीच्या करतो त्याच्यापेक्षा थोडंसं तेल जास्त वापरायचं आहे। तेल गरम झालंय, आपण याच्यामध्ये मोहरी घालू। गॅस बारीक करायचा आहे। मोहरी व्यवस्थित तडतडली की आपण जिरे घालूया, हिंग आणि हळद, कढीपत्त्याची पाने। आता यामध्ये आपण बारीक केलेली डाळ घालूया। आपण गॅस आता मोठा करूया। ही डाळ कंटिन्यू परतावी लागते। ती व्यवस्थित मोकळी होईपर्यंत आपल्याला ते परतत राहायचं आहे। आपण 1-2 मिनिट याच्यावर झाकण ठेवूयात। गॅस बारीक करूया। आपण वाफ आली का पाहूया। व्यवस्थित वाफ आली। आपण आता हे परत परतूया। ही डाळ व्यवस्थित मोकळी झालेली आहे। आपण आता याच्यामध्ये कोथिंबीर टाकू। व्यवस्थित परतून घेऊ परत। पाण्याचं प्रमाण आपण थोडंसं जास्त घातल्यामुळे आपल्याला परतावा जास्त वेळ लागतं, पण ही डाळ सॉफ्ट होते। एक मिनिट आपण वाफ आणूया त्याला। आपल्या डाळीला वाफ आली का पाहूया। व्यवस्थित वाफ आलेली आहे। ही डाळ करण्यासाठी थोडी जास्त मेहनत आणि थोडेसे पेशन्स लागतात, मात्र ही डाळ तुमच्या जेवणाला एक वेगळीच रंगत देऊ शकते। तयार आहे आपली वाटली डाळ। माझी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली? तुमच्या काही कमेंट्स असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि सबस्क्राईब करा सांचीज किचन। प्लीज 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 माझ्या रेसिपीजना लाईक करा। धन्यवाद।